वाव, कोथिंबीर वडी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आज मी बनवली आहे मस्त अशी कुरकुरीत एकदम कोथिंबीर वडी. चला मग बनवूया. कशी बनवली आहे बघूया. तर त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, जी की मी निवडून घेतली आहे. आणि त्यानंतर आपल्याला मसाला लागणार आहे त्यामध्ये. तर त्यासाठी घेतलेला आहे मी 4 ते 5 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला तिखट हवं असेल तसं तुम्ही मिरच्या यूज करा त्यामध्ये. त्यानंतर मी जिरे घेतलेले आहे 1 चम्मच छोटा. आणि नंतर कोथिंबीरची अजून थोडीशी टेस्ट त्यामध्ये येण्यासाठी मी त्यामध्ये कोथिंबीर धुवून ऍड केलेली आहे. त्यानंतर ते मिक्सरला लावून बारीक त्याची पेस्ट म्हणा असं बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे मी आणि ते चाळून घेतलेलं आहे आणि ते वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. नंतर कोथिंबीर जी आहे धुवून स्वच्छ एकदम त्यानंतर ती कट करून घेतलेली आहे. बघू शकता कट झालेली आहे. त्यानंतर जे बेसनचं पीठ आहे, चण्याचं पीठ, त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. त्यानंतर मी लिंबूचा रस टाकलेला आहे त्यामध्ये, जेणेकरून त्याचा जो थोडासा टेस्ट पण छान येते आणि कुरकुरीतपणा पण छान लागतो त्याचा. त्यानंतर 1 चम्मच मी त्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि मस्त असे खूप सारे तीळ ऍड केलेले आहे त्यामध्ये. मस्त जास्त तीळ ऍड करा, छान लागतं अजून कुरकुरीत एकदम. त्यानंतर चिरलेली जी कोथिंबीर आहे ती त्यामध्ये मी टाकलेली आहे आणि हे जे आहे सर्व मिश्रण थोडंसं एकत्र करून घेणार आहे मी, कारण कोथिंबीर ओली असल्यामुळे थोडंसं त्याला पाणी सुटतं, म्हणून मी हे मिक्स करणार आहे थोडंसं. हे बघा असं थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये जो आपलं हिरवा वाटण आहे, हिरवा मसाला, त्यामध्ये तो ऍड करायचा आहे. हे बघा थोडंसं मिक्स केल्यानंतर तोपर्यंत पाणी ऍड करायचं नाही त्यामध्ये. नंतर हा जो हिरवा मसाला आहे वाटलेला तो त्यामध्ये मी ऍड करणार आहे आणि हे सर्व एकत्र असं मिक्सर करून घेणार आहे. थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे. पाणी हवं असेल तेवढंच त्यामध्ये ऍड करायचं आहे, जास्त पाणी ऍड करायचं नाहीये. तर अशा प्रकारे हे झालेलं आहे. त्यानंतर त्याचे 2 गोळे तयार केलेले आहे आणि ते मी आता एका चाळणीमध्ये तेल लावलेलं आहे आणि वाफेसाठी मी ते ठेवणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे 2 रोल तयार केलेले आहेत मी आणि ते ठेवलेले आहे. आणि नंतर आपल्याला साधारण आपण 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहे. नंतर बघू शकता हे बघा अशा प्रकारे रोल जे आहे ते झालेले आहेत. मी चेक करून बघितले आहे. नंतर ते कट करून घेतलेले आहे आणि मस्त असे खरपूस एकदम ब्राऊन होईपर्यंत खुसखुशीत असे तळून घ्यायचे आहे. आणि सोपी अशी जी कोथिंबीर वडी आहे लवकरात लवकर होते, मस्त अशी एकदमच इझी आहे. तर तुम्हाला पण रेसिपी कशी वाटते नक्की सांगा आणि तुम्ही पण बनवू बघा कशी झाली आहे ती. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाहीये. बघा एकदम मस्त असे खुसखुश. आधी तळताना जे आहे ते लो गॅसवरती तळायचे आहे, एकदम फास्ट करायचं नाही, नाहीतर आतमध्ये जे आहे वडी आहे ती कच्ची राहते. म्हणून लो गॅसवरतीच आपल्या वड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा गरमागरम थंडीमध्ये एन्जॉय करायचे आहेत. बघू शकता मस्त ब्राऊन कलर आलेला आहे ना त्याचा, तोपर्यंत तळायचे आहे. हे बघा थोडासा वरती ब्राऊन कलर आलेला आहे, बघू शकता झालेले आहे आपल्या ऑलमोस्ट. हे बघा एक साईडने झाले आहे, दुसऱ्या साईडने परतवून मस्त असं काढून घ्यायचे आहेत आणि मस्त त्याला थोडीशी कोथिंबीर टाकून थोडीशी गार्निशिंग करायचं आहे, सजावट करायची आहे मस्त अशी. हे बघा काढून घेते आहे मी सर्व आणि आपली कोथिंबीर वडी जी आहे ती रेडी झालेली आहे. मस्त मी प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि सॉस किंवा तुम्हाला जे हवं असेल चटणी सॉस किंवा दही ज्याच्यासोबत आवडत असेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. मस्त आपले वडे जे आहेत त्या रेडी झालेले आहेत. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा किती छान दिसत आहेत आपल्या वड्या, कोथिंबीर वड्या. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. हे बघा एकदम छान झालेले आहेत आणि टेस्टला पण एकदम कुरकुरीत होतं एकदम. हे बघा अशा प्रकारे आपल्या रेसिपी जी आहे ती रेडी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाहीये. धन्यवाद.